हरिओम. आत्मषटकमच्या 19व्या भागात सगळ्यांचं स्वागत. प्रार्थनेने सुरुवात करू. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. गेल्या भागात आपण शेवटच्या 6व्या श्लोकाचं चिंतन पूर्ण केलं, तेव्हा आधी एकदा हा श्लोक म्हणूयात. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. आपण बघितलं या श्लोकाच्या विवेचनादरम्यान की आत्मा हा निर्विकल्प आहे, कारण की तो निरवयव आणि एकमेवाद्वितीय सुद्धा आहे. तो कुठल्याही आकाराने सीमित झालेला नसल्यामुळे तो व्यापक आहे, किंवा हेच वाक्य उलट्या पद्धतीने म्हणता येईल, तो व्यापक आहे त्यामुळे तो कुठल्याही आकाराने सीमित होऊ शकत नाही. तो शरीरातल्या सगळ्या इंद्रियांना जसा व्यापतो तसाच तो संपूर्ण चराचर सृष्टीला सुद्धा व्यापतो. सगळ्या जगाचं अधिष्ठान या रूपाने तो सर्वत्र सदा आणि सर्व वस्तूंना व्यापून राहतो. त्यामुळे देश, काल आणि वस्तू या तीनही मर्यादा आत्म्याला नसतात आणि म्हणूनच तो नेहमी सम असतो. आत्म्याचं खरं स्वरूप ज्यांनी जाणलं तो आत्मज्ञानी सुद्धा सगळ्या वस्तूंकडे, सगळ्या व्यक्तींकडे आणि सर्व परिस्थितींकडे समदृष्टीने पाहू शकतो. आता हे समत्व हा जो आत्म्याचा गुण आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण गीतेमध्ये ह्यालाच योग म्हटलेलं आहे. समत्वम योग उच्यते. गीतेमध्ये योगाच्या 2-3 व्याख्या आहेत, पण त्याच्यातली ही एक महत्त्वाची आहे. आणि म्हणून समत्व ह्या आत्म्याच्या गुणाविषयी आपण थोडं या भागामध्ये अधिक खोलामध्ये बघणार आहोत. तर भगवद्गीतेतल्या 6व्या अध्यायातल्या 8व्या श्लोकामध्ये ज्ञानीपुरुषाची सर्व वस्तूंबाबतची समदृष्टी ही विशेषत्वाने दाखवलेली आहे. ती आपण हा श्लोक म्हणून एकदा त्याच्यावर विचार करू. भगवद्गीता अध्याय 6 श्लोक 8. आधी श्लोक म्हणू आपण. ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकांचनः. अन्वय आणि अर्थ बघूयात. ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थः विजितेंद्रियः समलोष्टाश्मकांचनः योगी युक्तः इति उच्यते. आता अर्थ बघू. मूळ वाक्य आहे की योगी युक्तः इति उच्यते, म्हणजे योगी हा युक्त असा म्हटला जातो किंवा समजला जातो. उच्यते म्हणजे म्हटला जातो, युक्त म्हणजे जोडलेला. मग योगीचा काय अर्थ आहे? योगी म्हणजे जो जोडला जाण्यासाठी साधना करतो आहे तो योगी. अर्थातच कशाशी जोडलं जायचं आहे त्याला? शाश्वत अशा आत्मस्वरूपाशी त्याला जोडलं जायचं आहे. आता हा योगी कसा आहे त्याची विविध विशेषणांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानविज्ञान तृप्तात्मा म्हणजे जो ज्ञान आणि विज्ञान यांनी तृप्त झाला आहे. कूटस्थ म्हणजे जो अत्यंत स्थिर आहे. विजितेंद्रियः म्हणजे ज्याने इंद्रियांच्यावर विजय मिळवला आहे. समलोष्टाश्मकांचनः याच्यामध्ये बरेच शब्द आलेले. सम, लोष्टा, अश्म, कांचनः. लोष्टा म्हणजे मातीचं ढेकूळ, अश्म म्हणजे दगड आणि कांचन म्हणजे सोनं. ज्याला मातीचं ढेकूळ, दगड आणि सोनं हे समान आहे असा म्हणजे समलोष्टाश्मकांचनः. असा साधक म्हणजे इथे योगी हा शब्द साधकासाठी वापरलेला आहे, जो अत्यंत
प्रखर आणि तीव्र मुमुक्षत्व त्याच्या ठिकाणी आहे आणि तीव्र त्याचे प्रयत्न चालू आहेत असा योगी, त्याला युक्त असं म्हणतात. म्हणजे त्याने निर्विकल्प समाधी प्राप्त केलेली आहे असं म्हणतात. आता इथे थोडेसे काही शब्दांचे अर्थ थोडे अधिक खोलात बघूयात. ज्ञान आणि विज्ञान, ज्ञान आणि विज्ञानाने जो तृप्त झाला आहे, काय फरक आहे दोन्हीमध्ये? ज्ञान म्हणजे अभ्यासातून मिळालेल्या ज्ञानाला इथं ज्ञान म्हटलेलं आहे. म्हणजे ग्रंथांच्या अभ्यासातून किंवा गुरुकडून, गुरुच्या पायाशी बसून त्याच्या उपदेशातून आपण जे ज्ञान मिळवलं आहे ते ज्ञान. आणि साधकांनी आपल्या स्वतःमध्ये घेतलेल्या आत्मस्वरूपाच्या प्रत्यक्ष अनुभवाला इथं विज्ञान म्हटलं आहे. विशेष ज्ञान म्हणजे ते ज्ञान त्याला पूर्णपणे बुद्धीच्याही पातळीला समजलं, ते त्याच्या अंतःकरणात उतरलं आणि त्याच्याकडून ते आचरलंही जात आहे असं ज्ञान. म्हणजे शिकवलेल्या गोष्टीच्या साक्षात अनुभूतीतून जे ज्ञान मिळतं ते म्हणजे विज्ञान, विशेष ज्ञान. आता आपण कूटस्थ ह्या विशेषणाबद्दल थोडंसं जाणून घेऊ. कूटस्थचा अर्थ आहे न बदलणारा, अविकारी, अत्यंत स्थिर. पण कूट ह्या शब्दाचे संस्कृतमध्ये अनेक अर्थ होतात. कूट म्हणजे क्लिष्ट किंवा कोडं वगैरे अशा अर्थाने पण कूट शब्द वापरला जातो. कूटनीती ज्याला म्हणतात. पण इथे कूट याचा अर्थ ऐरण असा घ्यायचा आहे. आता ऐरणीची काय खासियत आहे की तापून लाल झालेले लोखंडाचे जे तुकडे असतात ते त्या ऐरणीवर ठेवून लोहार त्याच्यावर घाव घालतो आणि मग त्या तुकड्यांना हवा तो आकार देतो. तो घाव त्या लोखंडाच्या तुकड्यावर पडतो, पण खाली ऐरणीला मात्र कितीही वरच्या तुकड्यावर घाव घातले तरी ऐरणीला मात्र काहीही फरक पडत नाही. त्यामुळे ऐरण हा सगळ्या बदलांमध्ये आणि सगळ्या फेरफारांमध्ये तशीच निर्विकार राहते. पण ज्या इतर वस्तू जसं तिथे लोखंडाचे तुकडे तिच्या संपर्कात आहेत, तिच्या संपर्कात असेपर्यंत आणि घाव बसल्यानंतर त्या वस्तूंमध्ये मात्र बदल घडू शकतो. म्हणून ऐरणीसारखे राहते म्हणजे जरी स्वतः बदलत नसलं तरी इतरांमध्ये बदल जे घडवून देतं ते कूटस्थ. आत्मा हा स्वतः निर्विकार असतो. आत्म्याच्या प्रकाशात बाकीची सगळी तादात्म्य, द्वंद्व, त्याला शरीराच्या, मनाच्या, बुद्धीच्या प्रक्रिया, मनात होणारे विकार हे सगळं आत्म्याच्या प्रकाशात घडतं. पण आत्मा त्याच्यामध्ये काहीही इन्व्हॉल्ड नसतो, तो त्याच्यापासून वेगळा असतो. मात्र आत्म्याची उपस्थिती जशी ऐरणीवर ठेवायला लागतो तो तुकडा आणि मग त्याच्यावर घाव बसायला लागतो, तसा आत्मा तिथे अधिष्ठान म्हणून उपस्थित लागतो आणि मग त्या अधिष्ठानावर शरीर, मन, बुद्धी हे सगळे आपापल्या पद्धतीने वागतात. म्हणून जो अविकारी आत्मतत्वाच्या संपर्कात आला आहे असा महात्मा अतिशय शांत होतो. त्याला मातीचं ढेकूळ, बहुमोल सोनं ही सगळी रत्न सारखीच वाटतात आणि त्यामुळे मग त्याला कोणताही लाभ हा अधिक आनंद देणारा ठरत नाही किंवा कोणतीही हानी झाली म्हणून त्याला प्रचंड दुःखही होत नाही. कारण मातीचं ढेकूळ, सोन्याचा तुकडा किंवा रत्न ह्या सगळ्या वस्तू त्याला सारख्याच निरर्थक वाटतात. त्या त्याच्या आनंदात अगर दुःखात एक कणभरही वाढ करू शकत नाही. कारण तो स्वतः परिपूर्ण आनंद स्वरूपाचा एकमेव असा स्वामी बनलेला असतो. तो स्वतःच जर आनंद स्वरूप झालेला आहे तर त्याला वेगळी लाभ आणि हानीची जाणीव काय असणार. आणि म्हणूनच त्याच्या मनात राग किंवा द्वेष हे उत्पन्नच होत नाही. राग द्वेष उत्पन्न होत नसल्यामुळे जसं आपण आधीच्या श्लोकात बघितलं आहे तसंच लोभ, मोह, मद, मत्सर इत्यादी विकारही त्याला उत्पन्न होत नाहीत. म्हणजे पुन्हा इथे कूटस्थाची उपमा अविकारित्व हे त्याचं का आहे हे आपल्याला कळून येतं. आणि अर्थातच कुठल्याही बदलांना तो समदृष्टीने पाहत असल्यामुळे त्याची तितिक्षा ही पराकोटीची असते. तितिक्षा हा पण आपण एक मागे शमदमादी षट साधन संपत्तीमध्ये जो बघितलेला आहे. तितिक्षा म्हणजे सर्व द्वंद्वांमध्ये शांत असणं, कुठल्याही द्वंद्वाचा स्वतःवरती काहीही परिणाम न होऊ देणं म्हणजे तितिक्षा. त्याचा विरोधही नाही करायचा, शांत राहायचं, सोसायचं. तर हे झालं कूटस्थ ह्याच्याबद्दल. आता हे झालं जगातील वस्तूंकडे समदृष्टीने पाहण्याविषयी. आता आत्मज्ञानी माणसाचं भोवतालच्या सजीव सृष्टीशी, त्याच्या संपर्कातील व्यक्तींशी कसे संबंध असतील हे सुद्धा
याच अध्यायातल्या लागलीच पुढच्याच म्हणजे 9व्या श्लोकात सांगितलं आहे ते आपण पाहू आता. सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थत्वेश्च बंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. आधी अन्वय बघू. सुहृत, मित्र, अरी, उदासीन, मध्यस्थ, द्वेष्य, बंधुषु हा सगळा एक सामासिक शब्द आहे. इतरेतर द्वंद्व नावाचा एक समास असतो, त्याच्यामध्ये सगळी पदं ही सारखीच महत्त्वाची असतात, पण त्या सगळ्यांचा एक गट केलेला असतो. सगळ्यांना मिळून ह्या सर्व प्रकारच्या व्यक्तींच्या बाबतीत साधुषु अपि च पापेषु समबुद्धी विशिष्यते. आता कुठल्या कुठल्या प्रकारचे व्यक्ती सांगितले आहेत. सुहृद म्हणजे जो हृदयाने सहृदय आहे, चांगला आहे. सुहृदचा असा एक अर्थ करतात की जो मदत करतो, मैत्री करतो, पण ती कुठल्याही अपेक्षेशिवाय करतो, त्याला म्हणतात सुहृद. मित्र, मित्र. अरी म्हणजे शत्रू. उदासीन म्हणजे तटस्थ, मध्यस्थ, जो दोन व्यक्तींमधला दुवा म्हणून काम करतो तो मध्यस्थ. द्वेष्य म्हणजे ज्याच्याविषयी द्वेष वाटू शकतो असा. बंधू म्हणजे नातेवाईक. साधू, साधुषु म्हणजे चांगल्या लोकांविषयी. साधू म्हणजे चांगला. अपिच पापेषु इथे पाप म्हणजे पापाचारी, दुरात्मा, दुराचारी. ह्या सगळ्यांच्या ठिकाणी हा समबुद्धीही, जो समबुद्धी ठेवू शकतो किंवा समबुद्धी असलेली व्यक्ती ही विशिष्यते, ही विशेषत्वानी उठून दिसते, म्हणजे ती श्रेष्ठ ठरते. परत एकदा पूर्ण अर्थ बघू. सुहृद, मित्र, शत्रू, उदासीन, तटस्थ, द्वेष करणाजोगा किंवा नातेवाईक, सद्वर्तनी किंवा दुराचारी, ह्या सगळ्यांच्या ठिकाणी समबुद्धी ठेवणारा हा श्रेष्ठ ठरतो. आता परिपूर्ण मनुष्य जगातील वस्तूकडे समतेने पाहायची दृष्टी वाढवतो, हे आपण मागच्या 8व्या श्लोकात बघितलं. आता भोवतालच्या सजीव सृष्टीशी पूर्ण आणि समतोल मनुष्याचे संबंध कसे असतील, अशी शंका याची शक्यता आहे की ही संपूर्ण सृष्टी मिथ्या आहे असे म्हणून तो त्याचा निषेध करेल का? किंवा सतत बदलणाऱ्या अशा या संपूर्ण सजीव विश्वाचं नित्य आणि अमर असं जे अधिष्ठान म्हणजे जो आत्मा, त्या अधिष्ठानाशी जोडला गेल्यानंतर तो जगाची सेवा किंवा वर्तमान जे आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करेल का? सेवा करण्याबाबतही त्याला काही वाटणार नाही की सेवा करावी असंही वाटणार नाही का? अशी शंका येऊ शकते. पण श्रीकृष्ण असं इथे सांगतायत की असा विशेष योग्यतेचा पुरुष हा सगळ्या नात्यांकडे सारख्याच प्रेमाने आणि सारख्याच दृष्टीने बघतो आणि तो त्या सगळ्यांना सारख्याच अपरंपार प्रेमाने आणि उत्साहाने जवळ करतो. त्याच्या प्रेमाला सदाचारी, दुराचारी, चांगला आणि वाईट असा भेद नाही. त्याच्या दृष्टीने पापी माणूस म्हणजे फक्त अज्ञानात राहणारा जीव एवढंच याच दृष्टीने त्याच्याकडे बघतो. त्यामुळे सर्वव्यापी आत्मतत्वच आपलं खरं स्वरूप आहे असा ज्याला साक्षात्कार झाला आहे किंवा असं ज्याला विशेष ज्ञान झालेलं आहे, त्याच्या दृष्टीने सगळं विश्व हे त्याचं स्वतःचं आत्मस्वरूपच आहे आणि म्हणून विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीशी त्याचं नातं सारखं आणि तेच असतं. आता बघा, आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांविषयी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आपलं नातं असतं का? म्हणजे माझं धड, माझे पाय, ह्या सगळ्यांची हे माझं आहे आणि हे तितकंच उपयुक्त आहे असंच आपलं नातं असतं की नाही? म्हणजे कुठलाही एक अवयव विशेष प्रिय, लाडका आणि दुसरा दोडका, त्याच्याविषयी काही आपल्याला वाटत नाही असं असतं का? नाही, कारण हे सगळं मिळूनच मी बनलेलं आहे असं आपली भूमिका असते ना. म्हणजे माझ्या स्वतःसारखेच या सगळ्यांची तादात्म्य असल्यामुळे मला हातावर जखम होऊ देत नाही, तर पायावर किंवा पाठीवर किंवा डोक्यावर आपल्याला त्याच्याविषयी तितकंच ममत्व आणि समान ममत्व वाटतं. तसंच इथं आहे. आत्मस्वरूपच सगळीकडे भरलेलं आहे म्हटल्यानंतर त्याला सगळ्यांविषयी सारखाच जिव्हाळा आणि प्रेम वाटणं हे साहजिकच आहे. आता हे झालं, आपण दोन श्लोक बघितले. पहिल्या श्लोकामध्ये आपण वस्तूंच्या बाबतीत समानदृष्टी बघितली, मग ह्यामध्ये व्यक्तींच्या विषयी समानदृष्टी बघितली आणि आता ज्ञानी व्यक्ती हे सर्व परिस्थितीमध्ये सम कसा राहतो हे आता आपण बघणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण उपयोग करणार आहोत
भगवद्गीतेतल्या 12व्या अध्यायामधले 2 श्लोक 18 आणि 19. आता हे 2 श्लोक हे आपल्याला अर्थाच्या दृष्टीने एकत्र पाहण्याची गरज आहे. त्यामुळे आपण ते एकत्रच एकापाठोपाठ एक म्हणतो. समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समस्संगविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः. ह्या 2 श्लोकामध्ये मिळून एक वाक्य झालेलं आहे. मुख्य वाक्य काय आहे? भक्तिमान नरहा मे प्रियः. म्हणजे भक्तियुक्त असा मनुष्य मला प्रिय असतो. मला म्हणजे श्रीकृष्णाला, परमेश्वराला. आता ह्या 2 श्लोकामध्ये मिळून अनेक विशेषणांनी त्या भक्ताचं वर्णन केलेलं दिसतं. म्हणून आपण ते एक एक बघूया. समशत्रौ च मित्रे च 18व्या श्लोकामधली पहिल्या वळीतला पहिला चरण. शत्रू किंवा मित्र म्हणून दुसऱ्याबरोबर जे आपलं नातं आपण मानतो ते सर्वसाधारणपणे आपली मानसिक प्रतिक्रिया असते. पण ज्ञानी हा मन या उपाधीपासून संपूर्णपणे विलग किंवा अलिप्त असतो. परमार्थतः म्हणजे पारमार्थिक सत्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या व्यक्तींमध्ये आत्मतत्वच आहे. मग तो शत्रू असो की मित्र, त्याची मनात असलेली जाणीव ही सदैव जागृत असते. म्हणून तो कसा असतो? शत्रूशी तसंच मित्राशी एकसारखा व्यवहार करणारा. समहा शत्रौच मित्रेच. आता पुढे तथा मानापमानयोः यः समः. मान आणि अपमान ह्या दोहोंनाही समान मानणारा. आता मान आणि अपमान हे काय आहे? कशाचा हा निर्णय कधी घेतला जातो आणि कुठे घेतला जातो? हा माझा मान आहे का हा माझा अपमान आहे? हा निर्णय हा बुद्धीच्या पातळीवर घेतला जातो. त्यामुळे ते एक बौद्धिक स्वरूपाचं द्वंद्व आहे. आणि बुद्धी ही काय आहे? एक उपाधी मात्र आहे. आत्मज्ञानी माणसाचं बुद्धीशी काहीही तादात्म्य नसतं आणि त्यामुळेच तो मानापमानाच्या बाबतीतही सम वागू शकतो. आता पुढच्या 9व्या श्लोकातला जो पहिल्या चरणातला शब्द आहे तुल्य निंदा स्तुतीही, या विशेषणाचा सुद्धा आपण या मानापमानयोः समः याच्याबरोबरच विचार करू, कारण त्यांचा एकमेकांची अंतर्गत संबंध आहे. तुल्य निंदा स्तुतीही म्हणजे काय? जो निंदा अगर स्तुती दोन्हीही सारखेच मानतो तो. आता कसं काय हा सारखेपणा त्याच्या मनामध्ये राहू शकतो? अपमानाच्या बाबतीत तो काही असंवेदनशील असतो असं नाही, किंवा अपमान कळण्या इतपत तो पुरेसा बुद्धिमान नसतो असंही नाही. मग तो दोन्ही परिस्थितीमध्ये सम कसा काय राहू शकतो? तर दिव्य तत्वाच्या भावनांच्या पलीकडे असलेल्या आणि परिपूर्ण आनंदमय अशा अनुभवामध्ये आनंदाच्या साम्राज्यात त्याचा सदैव वास असतो. त्यामुळे अशा खऱ्या भक्ताला ऐहिक किंवा व्यावहारिक पातळीवर चाललेली निंदा किंवा स्तुती ही अर्थपूर्ण मुळी वाटतच नाही, महत्त्वाची वाटतच नाही. कारण त्याला स्तुती आणि निंदा हे दोन्ही बदलणारे आहेत. काल ज्याची स्तुती झाली त्याची उद्या निंदा होऊ शकते, किंवा काल ज्याला लोक दोष देत होते त्याला उद्या डोक्यावर घेऊन नाचू शकतात, ह्याची पूर्ण कल्पना असते. त्यामुळे निंदा किंवा स्तुती ही ज्यांच्याकडून केली जाते त्या व्यक्तींच्या त्या फक्त क्षणिक लहरी होत हे त्याला चांगल्या पद्धतीने माहिती असतं आणि म्हणूनच तो त्या दोन्हीमध्ये समान राहू शकतो. कुठल्याही बदलणाऱ्या तात्कालिक आणि सापेक्ष गोष्टींना समदर्शी व्यक्ती हा मुळी प्रतिक्रिया देण्याच्या भानगडीतच पडत नाही. म्हणजे प्रतिक्रिया देणं तर दूरच राहू देत, त्या प्रतिक्रिया मुळात त्याच्या मनात उत्पन्नच होत नाही. इथे आपण परत 9व्या श्लोकाकडून परत 8व्या श्लोकात जाऊयात. आता इथे आपण 8व्या श्लोकातलं पहिली ओळ पूर्ण केली आहे. समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः. आता दुसऱ्या ओळीत शीतोष्ण सुखदुःखेषु समः ह्या विशेषणाचा आपण विचार करू. इथे शीतोष्ण आणि सुखदुःख अशी 2 द्वंद्व ज्याचा उल्लेख इथे आढळतो तीही आपल्या चांगल्याच परिचयाची आहेत. आपण यापूर्वीही उपदेशसाराच्या वेळी याच्यावर भरपूर विचार केलेला आहे. शीतोष्ण हे द्वंद्व शारीरिक पातळीवरती अनुभवलं जातं आणि सुखदुःख हे अंतःकरणाच्या पातळीवर जाणवतं. पण आत्मज्ञानी तर शरीर, मन आणि बुद्धी ह्या उपाधींपासून पूर्णपणे अलिप्त असतो आणि म्हणूनच
पुढचं विशेषण तो कसा असतो? संगविवर्जित हा, म्हणजेच कुठल्याही उपाधीशी त्याचं तादात्म्य नसतं. संग म्हणजे तादात्म्य म्हणजेच आसक्ती. इथे आपण 8वा श्लोक पूर्ण केला. आता 9व्या श्लोकाकडे जाऊयात आणि 9व्या श्लोकामधलं तुल्य निंदा स्तुतीही हे पहिलं विशेषण आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. आता पुढचं विशेषण आहे मौनी. मौनी म्हणजे जो मितभाषी आहे तो. आता हा खरा ज्ञानसाधक हा फक्त वाचेनीच नाही तर मनाने सुद्धा मितभाषी असतो. म्हणजेच तो फक्त वाणीवर संयम ठेवू शकतो असं नाही, तर तो मनाने सुद्धा अत्यंत शांत असतो. आणि म्हणूनच गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये मौन हे मानसिक तप म्हटलेलं आहे. उपदेशसाराच्या अभ्यासाच्या वेळी 30व्या श्लोकामध्ये तप ह्या संकल्पनेचा आपण जेव्हा सविस्तर विचार केला तेव्हा आपण ह्याचा विचार केलेला होता. आता पुढे संतुष्ट हा येन केनचित, म्हणजे जे काही मिळेल त्याने संतुष्ट होणारा आणि जे काही मिळेल ते आणि ते सुद्धा सहज प्रसंगवशात न मागता न अपेक्षा करता जे काही मिळेल त्यात हा ज्ञानीभक्त संतुष्ट असतो. कारण त्याची प्रसादबुद्धी सतत जागृत असते. प्रसादबुद्धीबद्दल आपण उपदेशसारामध्ये कर्मयोगाचा शेवट आणि भक्तियोगाची सुरुवात या दरम्यान पाहिलेलं आहे. तेन त्यक्तेन भुंजीथा हा अशी त्याची धारणा असते. गेल्या भागामध्ये आपण ईशावास्य उपनिषदातला पहिला मंत्र म्हटला. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुंजीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. त्यातलं तेन त्यक्तेन भुंजीथाः, सगळं काही परमेश्वराचंच आहे. परमेश्वराने तुमच्या वाट्याला जे दिलेलं आहे त्याचा प्रसाद या भावनेने तो त्याचा आनंदाने स्वीकार करू शकतो. आणि म्हणूनच आत्मज्ञानी संत तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैसे चिरकावे चित्ती असो द्यावे समाधान समाधान. शमदमादी षट साधन संपत्तीमध्ये आपण पाहिलेली ही समाधानरूपी संपत्ती ही अशा संतांकडे, समदृष्टी असणाऱ्या संतांकडे म्हणूनच उदंड असते आणि म्हणूनच ते लाभ किंवा हानी यांनी विचलित होत नाहीत. आणि जे काही मिळेल त्याच्यामध्ये ते तितकेच तृप्त आणि आनंदी असतात. आता पुढच्या ओळीतला विशेषण आहे अनिकेतः. अनिकेतः याचा शब्दशः अर्थ गृहहीन म्हणजे घरदार सोडून दिलेला, पण हा झाला व्यावहारिक अर्थ. आता आध्यात्मिकदृष्ट्या घर या शब्दाने ममत्व आणि आसक्ती या 2 गोष्टी अभिप्रेत आहेत. ममत्व कशामुळे निर्माण होतं? इंद्रियांच्यामुळे. इंद्रियांना विषयांची आवश्यकता आणि आकर्षकता वाटते आणि तीच त्यामुळे ममत्व उभं करतात. आईवडील, पतीपत्नी, मुलं, भाऊ बहीण ह्या रक्ताच्या नात्यांच्या पाठोपाठ माणसाला जर कशाचं अत्यंत ममत्व आणि आसक्ती निर्माण होत असेल तर ती घराविषयी. पण आत्मसाक्षात्कारी पुरुष मात्र सगळ्या प्राकृतिक शृंखलांपासून, बंधनांपासून आणि स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असतो. आणि म्हणून अनिकेत या शब्दाने त्याच्या मुक्त स्थितीचं यथार्थ वर्णन केलेलं आहे. आता शेवटचं विशेषण स्थिरमती. स्थिरमती म्हणजे स्थिरचित्त, ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, ज्याला स्थितप्रज्ञ म्हणतो आपण. ह्या आता वरच्या 8व्या आणि 9व्या ह्या 2 श्लोकात मिळून अनेक प्रकारच्या द्वंद्वांचा उल्लेख आहे. आणि या सगळ्यांपासून मुक्त असलेला ज्ञानी साहजिकच सर्व परिस्थितींमध्ये स्थिरबुद्धी असलेला म्हणजे स्थितप्रज्ञ असतो आणि असा भक्त ईश्वराला अत्यंत प्रिय असतो असं शेवटी म्हटलेलं आहे. भक्तिमान मे प्रियो नरः. आता या 2 श्लोकांमध्ये वेगवेगळ्या द्वंद्वांच्या निमित्ताने चित्त विचलित होण्यासारख्या अनेक परिस्थितींचं अतिशय सुंदर दर्शन घडवलेलं आहे. आणि या सगळ्या परिस्थितींमध्ये आत्मदर्शी साधक हा समदर्शी असतो. आणि म्हणूनच भगवद्गीतेतल्या 2ऱ्या अध्यायात म्हटलेलं आहे समत्वम योग उच्चते, म्हणजे ज्याला चित्ताची समता साधली तो आत्म्याशी नित्य जोडला गेला. किंवा हेच उलट्या बाजूनी म्हणता येईल की जो सदैव आत्म्याशी जोडला गेला त्याला हे समत्व साधलं. आणि आत्म्याशी जोडलं जाण्यासाठी आत्म्याचं स्वरूप काय आहे आणि काय नाही हे दोन्हीही आपण या संपूर्ण रचनेच्या सगळ्या 6ही कडव्यांमधून 6ही श्लोकांच्या निमित्ताने सखोल अभ्यासलेलं आहे.
आता हे सगळं लक्षात घेऊन आपण 6वा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. आता पुढच्या भागामध्ये आपण सगळ्या श्लोकांची थोडक्यात उजळणी करणार आहोत आणि हे जे ज्ञान आत्म्याच्या स्वरूपाविषयी आपण मिळवलं त्याचा व्यवहारात कसा उपयोग करायचा, म्हणजे सगळी साधनं तर आहेत, ती साधनं म्हणजे आत्मा नाहीत, पण त्या साधनांचा योग्य वापर करून त्या आत्म्यापर्यंत कसं पोचायचं याविषयी थोडासा विचार करण्याचा प्रयत्न करू. आता इथे प्रार्थना म्हणून थांबू. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरिः ॐ. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ.